नमस्कार मित्रांनो, बारामती रिपोर्टर या चॅनलमध्ये आपल्या कटफळ केसरी मैदानाचे आयोजक सर्व मित्र परिवारांचं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, हे मैदानाचं आयोजन 19 जानेवारी 2025 ला केलेलं आहे। मित्रांनो आपल्या समोर आयोजक आहेत बारामती तालुका संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा मदने सुद्धा आहेत। मित्रांनो, या मैदानाच्या फाट्या तसेच काय काय उपाययोजना आयोजकांनी केल्या ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आबा नमस्ते, डॉक्टर साहेब नमस्ते। या मैदानाचं प्रथमतः फाट्याचं नियोजन अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चे आहे, तर ह्या फाट्याचं नियोजन कसं काय तुम्ही केलं? बैलगाडी मालकांच्या काय समस्या तुमच्या कानावरती आलते का बाकीच्या मैदानात? पाठीमागे 3 मैदानं झाली, तर नंतर आम्हाला ते असं जाणवलं बैलगाडी मालकांचा आदत झाली, ओपनची झाली, उजव्या साईडला थोडी एकार होतं, ह्या साईडला डाव्या साईडला एकार होतं। तर त्या सगळ्या बैलगाडी मालकाचा विचार करून आम्ही एक 8 दिवस फाट्यांचं व्यवस्थित म्हणजे एकार काढून सगळे टेबल पीस बनवलेलं आहे। जसं क्रिकेटचं मैदानाचं ग्राउंड असतं तसं खडं कुठल्या प्रकारे दिसत नाहीत, तसंच तुम्ही एक सुंदर असं फाट्याचं नियोजन केलं। हे बैलगाडी मालकांना सुद्धा लाजवेल असं केलं, पण तमाम महाराष्ट्रातील आयोजकांच्या आणि बैलगाडी मालकांचा विचार करून बारामतीतूनच सुरुवात तुमची चांगली कसं काय होती? विचार आता सगळ्याच गोष्टीचा आयोजक आमच्या म्हणजे संघटनेच्या मागे खंबीरपणे उभा राहतात। त्याच्यातून बाबा ही मैदान आम्ही पैसे कमावण्यासाठी भरवलेलं नाही, त्यामुळे आम्ही कंप्लीट फाटीमधले खडे असतील, पुढची दगडी म्हणजे काय ज्या त्रुटी आम्हाला जाणवत होत्या ते सगळे आम्ही कंप्लीट 8 दिवस फाटीचं काम चालू आहे। आता कमीत कमी आम्ही दोन्ही बाजूला 300-300 फूट गॅलरीची बसण्यासाठी मांडप टाकून व्यवस्था केली। 800-850 फूट बॅरिगेट आहेत। प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1.5 लाख आहे आणि तुम्ही 50% रक्कम प्रवेश फी घेतली। हा नवीन उपक्रम कसं काय तुमच्या बारामती तालुक्यातूनच सुरुवात? प्रत्येक गोरगरीब बैलगाडी मालकाचा विचार करून हा मी निर्णय घेतलेला आहे की बाबा 800 रुपये प्रवेश फी ठेवल्यानंतर आता काय होतं, जास्त बक्षीस म्हणलं की जास्त प्रवेश फी जास्त म्हणलं की आणि बक्षीस जास्त म्हणलं की गोरगरीब बैलगाडी मालक थोडा नांदून करतोय। त्याच्यामुळे आम्ही की बाबा ह्या आम्हाला पैसे कमावण्यासाठी मैदान घ्यायचं नव्हतं, फक्त आम्हाला गोरगरीब बैलगाडी मालकाचा विचार करून आम्ही 800 रुपये प्रवेश फी ठेवलेले आहे आणि नंतर क्वार्टर फायनल सुद्धा आम्ही ठेवलेले आहे की सर्वांना गुलाल मिळावा। आता जेवढे बैलगाडी क्षेत्रातले मोठे मालक असतात 8 पावत्या नोंद करतात व गरीब मालकांचे 1-2च होतात, त्याच्यावर काही उपाययोजना आहे का? नाही, तसं उपाययोजना नाही करता येत। काय होतं आता ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ती पावत्या टाकत राहतात। फक्त माझं एक गोरगरीब बैलगाडी मालकाला सांगणं आहे की बाबा आता ह्यांनी जसं विचारलं तसं 8-8, 10-10 कोण 5 पावत्या टाकतं, तर आम्ही 1000 गाडी ऑनलाईन नोंद घेणार आहे। तर आता कमीत कमी 350-400 गाडी आमच्या ऑनलाईन नोंद झाल्या। तर सगळ्यात आधी गोरगरीब बैलगाडी मालकांनी जेवढ्या फास्ट ऑनलाईन नोंद करता येईल तेवढ्या लवकरात लवकर नोंदी करून घ्यावी। आपल्या मैदानावरती सरकारी अँब्युलन्सची सुविधा आहे का? सरकारी अँब्युलन्सची सुविधा असून प्रायव्हेट 2 अँब्युलन्स आहे, अशा 3 अँब्युलन्स इथं अवेलेबल विथ डॉक्टर सकट उपस्थित राहणार आहेत। चुकून बैलगाडी क्षेत्रातले ड्रायव्हर असेल किंवा बैल असेल त्याचा अपघात झाला तर बैलासाठी सुद्धा सेपरेट वैद्यकीय अधिकारी आहेत। तसंच आपल्या आजूबाजूला वडावीर आहे नाहीये, एक वीर आहे लांब, पण त्याचंही पूर्ण बॅरिकेडिंग करणार आहे त्याला। तसंच आपल्या मैदानावरती त्यांच्या सहकार्याला कोण आहे? त्याच्या सहकार्याला संयोजक असणार आहे सर। तसंच आपल्या मैदानावरती कॅमेरे किती आहेत? कॅमेरा खाली 1 कॅमेरा राहणार आहे, वर निकालाला 2 कॅमेरा राहणार। तसंच आपल्या मैदानावरती समालोचक म्हणून प्रवीण घाटे, मयूर तयकर, सुनील मोरे। तसंच आपल्या मैदानाच्या शासकीय परमिशन झालेले आहे, तर व्हॉट्सअप किंवा मीडियाद्वारे कधी पडेल? उद्या। तसंच आपल्या मैदानाच्या वरती पहिला राऊंड किती वाजता पडेल? सकाळी 8 वाजता पहिली 5 गट खाली जाते, सकाळी 8 वाजता। हो। तसंच आपल्या मैदानाचं लॉट आदल्या दिवशी लाईव्ह काढले जाते, आदल्या दिवशी लाईव्ह काढली जाते। कोणाच्या हस्ते? म्हणजे आयोजक। तसंच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार चालेल का? हो। तालुक्यातून कटफळ, बारवडी आणि शिरसोळ ग्रामस्थांनी आयोजित केलेलं हे ग्राउंड आणि ह्या फाटीवर तिसरं मैदान। खरं तर ह्या मैदानाचं इतकी चर्चा चालू आहे आता सध्या। ह्या मैदानाला सगळे जेवढे युट्यूबर आता येत आहेत ते सगळे म्हणतात की ह्या मैदानासारखं मैदान कुठंच नाहीये। आता आमच्या मैदानावर विमान उतरवतं त्या दिवशी, इतक्या खालून गेला असं थोडक्यात। म्हणजे
पाहणी करते विमान पण उतरतायत. त्यांना वाटलं की ते विमानाचं रनवे ट्रॅक आहे. तर त्यांनी आपल्या मैदान रिपोर्टरवरती पण तो बाईट दिलेली त्यांनी. अशा रीतीने मला फक्त बैलगाडा मालकांना एकच विनंती की त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करा आणि मोठ्या संख्येने सहकार्य करा, एवढंच. डॉक्टर साहेब काय सांगतात ना बैलगाडी मालकांना? सर्वांना एक असे की जे वेळेला मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर त्वरित ऑनलाईन नोंद करून घ्यावी, कारण आम्ही 1000 गाड्यांचंच टार्गेट ठेवलेलं आहे. त्यातलं आतापर्यंत 400 गाड्यांची नोंद झालेली आहे. तर लवकरात लवकर जेवढे ऑनलाईन हे करता येईल तेवढं लवकरात लवकर नोंद करून घ्यावी.